नमस्कार, मी डॉक्टर स्मिता चाकोते, आपली सौंदर्य व त्वचारोग तज्ज्ञ. गेली 24 वर्ष झाली कार्यरत आहे आणि मी आज ह्या नवरात्रीच्या थीममध्ये आपणासोबत एक अत्यंत कुशल डॉक्टर, एक डेंटिस्ट आणि आपल्या स्माईल डिझायनर डॉक्टर स्मिता कोल्हे यांना घेऊन आलेले आहे. मिशन ब्युटी सुंदर मी होणारच. येत्या 3 वर्षात मला 1,00,000 मध्यमवयीन स्त्रियांना सुंदर बनवायचे आहे. तर आपण तयार आहात का सुंदर बनायला? तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला खूप ज्ञान मिळणार आहे. आणि जेव्हा ज्ञान मिळतं तेव्हा त्याचा आपण उपयोग करून घेऊ शकतो आणि आपलं सौंदर्य आपण टिकवू शकतो किंवा वाढवू शकतो. आणि सौंदर्य काय देणार आहे हा प्रश्न जर तुम्हाला असेल तर सौंदर्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल तर तुमचा जो यशाचा जो पायरी आहे तो तुम्ही खूप पुढे जाल आणि यशाची पायरी जेव्हा चढाल तेव्हा तुम्हाला खूप आनंद मिळेल. आणि माझं एवढंच स्वप्न आहे की मरण्याच्या अगोदर जर मी लोकांना आनंद देऊ शकले आणि ते सुद्धा सौंदर्याच्या माध्यमातून, तर तेवढंच माझा एक मिशन आहे. तर मिशन ब्युटी सुंदर मी होणारच ह्या सिरीजमध्ये आजचा इंटरव्ह्यू विथ डॉक्टर स्मिता कोल्हे. तर डॉक्टर स्मिता कोल्हे, आपले स्वागत आहे मिशन ब्युटी ह्या प्लॅटफॉर्ममध्ये. मला आपला इंट्रोडक्शन करून द्याल का मॅम? शुअर मॅम. माझा सगळ्यांना विनम्र अभिवादन आहे. थँक्यू फॉर कॉलिंग मी हिअर ऑन दिस प्लॅटफॉर्म मॅडम. मी डॉक्टर स्मिता नितीन कोल्हे. मी आपल्या सोलापूरला लाभलेली एकमेव डिजिटल स्माईल डिझायनर आहे. कमिंग ड्यू कोर्स आपण त्याच्याबद्दल बोलूया की आपण कसं हे स्माईल क्रिएट करतो आणि जसं मॅडम म्हणाल्या की एक कॉन्फिडन्स कसा डेव्हलप करू शकतो आणि ऍक्च्युअली ऑल दीज थिंग्स लीड टू हॅपीनेस. अँड मलाही असं वाटतं की आपल्या दोघांच्या नावाप्रमाणे एक स्मित हास्य आपल्या पेशंटच्या चेहऱ्यावरती येणं हेच आपलं अल्टिमेट गोल आणि मिशनही तिकडेच असणार आहे. ऍक्च्युली या जर्नीमध्ये माझं एकमेव मिशन आहे की एक छोटीशी स्माईलची कर्व आपल्या प्रत्येक पेशंटच्या चेहऱ्यावरती ट्रान्सफर झालेली पाहिजे, उगवता आली पाहिजे. समोरच्या पेशंटला मला हॅपी बघायचं आहे, जसं तुम्ही आता म्हणाला. त्याच मिशन मध्ये मला वाटतं मी पण अगदी आनंदाने सहभागी आहे. माझंही हेच मिशन आहे की माझ्या प्रत्येक पेशंटला एक स्पार्कलिंग स्माईल मी देऊ शकेल. आपल्याबद्दल काही इंट्रोडक्शनमध्ये अजून सांगाल का की आपण डिग्री कुठून घेतली, आपण काय करताय? शुअरली मॅम. ऍक्च्युली मी BDS आहे. त्याच्याच सोबत मी जपानवरनं एक एस्थेटिकचा कोर्स केलेला आहे. मी डिजिटल स्माईल डिझायनर आहे आणि त्याच्याच सोबत मी बऱ्याच ठिकाणी छोटे छोटे कोर्सेस केलेले आहेत. तसंच मी ऑल ओव्हर इंडिया जो फॅमडेंट अवॉर्ड आहे जो डेंटिस्ट साठी अगदी मानाचा मानला जातो, तर 2019 म्हणजे अगदीच मागच्या वर्षी आपण तो संपादन केलेला आहे. आणि त्याच सोबत फिमेल डेंटी फोटोग्राफर ऑफ द इयर हा पण आपल्याला एक मानाचा तुरा आपल्या सोलापूरला डॉक्टर कोल्हेज डेंटल क्लिनिक्सच्या माध्यमातून मिळालेला आहे. त्याच्याच सोबत मी छोटे छोटे कॅम्प्स आम्ही अरेंज करतो, जिथे सगळ्यांना आपल्या स्माईलचं अस्तित्व करून देणे, स्पेशली फॉर विमेन्स ऑर लेडीज ऑर मुली. तर त्यांच्याचमुळे मला असं वाटतं की हे जग खरं तर त्यांच्या शक्तीवरती आधारित आहे आणि त्या शक्तींना जागा करण्याचं एक छोटंसं साधन म्हणजे त्यांना त्यांचा कॉन्फिडन्स मिळवून देणे किंवा एक पाऊल त्या कॉन्फिडन्सच्या पुढे आपण त्यांना नेऊन देणे, हे माझं कर्तव्य मी मानते. आणि ह्याच मिशन मध्ये आम्ही जे चालत आहे त्याच्यामध्ये आपण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच पेशंट्सची लग्न ज्यामुळे सहजरित्या होऊ शकलेली आहेत किंवा एखाद्या स्पेशली ह्या लॉकडाऊनच्या काळात बऱ्याच जणांचे व्हर्च्युअल मीटिंग्स झाले, त्यामुळे लोकांना आपल्या सौंदर्याचं जाणीव अगदी प्रगल्भतेने होऊ लागली. त्यामुळे आपल्या चेहऱ्याचं सौंदर्य, आपल्या हास्याचं सौंदर्य लोकांना जाणवू लागलेलं आहे अगदी प्रखरतेने. आणि त्याच्यामध्येच मी जास्तीत जास्त लोकांना अगदी कमी किमतीमध्ये आपण आपलं सौंदर्य कसं खुलवू शकतो ह्याच्याबद्दल काम करत आहे. याचसाठी आपले काही पेपर्स इंटरनॅशनल जर्नल
आणि इंटरनॅशनल मॅगझिन्स मध्ये प्रोड्युस्ड आहेत, आर्टिकल पब्लिश झालेले आहेत. अराउंड 6 आर्टिकल्स इन इंटरनॅशनल मॅगझिन्स अँड 1 इंटरनॅशनल जर्नल. आणि द इंटरनॅशनल जर्नल आर्टिकल्स आर इनोव्हेशन इन 1 टेक्निक. आणि त्या टेक्निक थ्रूच आपण आपल्या सगळ्या पेशंटला कमी खर्चामध्ये अतिशय सुंदर स्माईल ते देऊ शकतो. पण थोड्याच वेळात ते सगळं अगदी शॉर्ट क्लिप्स मध्ये बघणारच आहोत. किती सुंदर. म्हणजे आपण कुठल्याही गावात राहू, छोटं गाव असू दे मोठं गाव असू दे, एखाद्या व्यक्तीला जर एखादं मिशन असतो, एखादा पॅशन असतो ना, तर तो असा वेड्यासारखा त्याच्या मागं लागतो. आणि ते हास्य फुलवण्याचं वेड डॉक्टर स्मिता कोल्हे यांना आहे. तर तुम्हाला जर सुंदर दिसायचं असेल आपल्या हास्याद्वारे, तर नक्कीच मला वाटतं एकदा स्मिता कोल्हे मॅडमना तुम्ही भेटणं गरजेचेच आहे. तर ही नवरात्रीची पर्व आहे, त्यामुळे आपण हा इंटरव्ह्यू सिरीज घेत आहोत. तर ह्या इंटरव्ह्यू सिरीजमध्ये मला देवीचे महत्त्व स्मिता कोल्हे यांच्याकडून 1-2 शब्दात जर त्यांनी सांगितलं तर मला खूपच आवडेल. मॅम, देवीचं ऍक्च्युली लॉंग फॉर्म माझ्यासाठी अ डिवाइन एनर्जी इन व्हेरिटेबल इंटेन्सिटीज. म्हणजे स्त्री ही एक शक्ती आहे आणि त्या शक्तीचं प्रतीक म्हणजेच देवी आहे. जसं महाभारतामध्ये आपण संजय हा एक आपला जगावं कसं ह्याच्यासाठी आपण त्याचं प्रतीक मानतो, त्याचप्रमाणे देवी ही आपल्या शक्तीचं प्रतीक आहे असं मला वाटतं. जनरली स्त्री ही प्रेमळ, सगळ्यांना सामावून घेणारी आणि अगदी नदीप्रमाणे, आगराप्रमाणे सगळ्यांचंच दुःख आपल्या पोटात सामावून घेणारी असते. ती स्वतःला अगदी सगळ्यात शेवटी कन्सिडर करणारी असते. तुम्ही घरात साध्या साध्या गोष्टींमधनं जरी पाहिलात तर ती जेवताना सुद्धा सगळ्यांना देईल आणि उरलेलं ती स्वतःसाठी ठेवेल. ही असते जननी, एक माता. आणि ह्यातच मला त्या स्त्रीचं शक्तीचं रूप दिसतं. आणि ह्यातून एक पाऊल पुढे जाऊन जर म्हणायचं झालं तर ऍक्च्युली देवी किंवा स्त्री शक्ती ही 3 रूपामध्ये आपण पाहत असतो, दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती. आणि ह्या सगळ्यांचं मिश्रण म्हणजेच स्त्री, म्हणजेच शक्ती. खूप सुंदर निरूपण केलं तुम्ही देवीचं. मला आता तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे, सौंदर्याची व्याख्या किंवा सौंदर्याचं डेफिनेशन तुम्ही कसे कराल? माझ्या मते सौंदर्य म्हणजे जे आपलं अंतरंग फुलवतं. फॉर एक्झाम्पल, आपण एक्सरसाइज करतो, एक्सरसाइज तर काही एन्डोर्फिन्स आपल्या शरीरामध्ये रिलीज होतात आणि दिवसभर आपल्याला ते एक हॅपी फिलिंग येत असतं. माझ्या मते जेव्हा आपण स्वतःला आरशामध्ये पाहतो तेव्हा ते एन्डोर्फिन्सही रिलीज व्हावे आणि वी शुड गेट दॅट हॅपी फिलिंग इज अकॉर्डिंग टू मी इज सौंदर्य. आणि ह्या सौंदर्याला जेव्हा बाह्य सौंदर्याची जोड मिळते तेव्हा तर काय, आहा, सोने पे सुहागा. आणि माझ्या मते टू मेक युअरसेल्फ हॅपी अलॉंग विथ अदर्स इज व्हॉट इज ब्युटी फॉर मी. खूप सुंदर, खूप सुंदर. म्हणजे स्वतःला खूप आनंदी ठेवा आणि मगच तुम्ही जगाला आनंदी ठेवणार आहात. म्हणजे जे तुमच्याकडे आहे तेच तुम्ही देऊ शकणार आहे. जर तुम्ही एक मोगऱ्याचं फूल असाल तर तो सुवास तुम्ही तर घेणारच, पण तुम्ही जगाला देणार. तर असं हे सुंदर सौंदर्याची व्याख्या इतकी छान सोप्या शब्दात स्मितानी सांगितली. आणि स्मिता म्हणजे स्मितहास्य. आणि आम्ही दोघी ह्या स्मितहास्याच्या पुढच्या प्रवासाच्या टप्प्यामध्ये पुढचा माझा प्रश्न असेल की तुमचं प्रोफेशन आणि सौंदर्य याची सांगड किंवा ह्याचा मिलाप तुम्ही कसे घालाल, तर ह्याबद्दल काही सांगाल का? अगदी, हा तर माझा अगदी पॅशन वाला क्वेश्चन आहे. पण मॅम, फॉर दिस आय वुड लाईक टू शेअर अ स्मॉल पीपीटी थ्रू विच मी तुम्हाला सगळ्यांनाच ह्याचं रिलेशन काय आहे आणि आपण काय करू शकतो हे थोडक्यामध्ये मी सांगू शकेल. तर आपल्याला, shall I share the screen for that? Yes, yes. So we'll just
to start with a small PPT which says building the curves of smile. Let's start with this case. ह्यामध्ये तुम्ही पाहताय की एक मुलगी आहे, जिला स्माईल तर आहे पण ती चमक तिच्या डोळ्यामध्ये दिसत नाही. ही तिचे रिसेंटली एका डॉक्टरनी तिला ही स्माईल दिली आहे, ज्याच्यासोबत ती फारशी खुश नाहीये. तिने ऐकलं की आपण स्माईल डिझाईन करतोय, त्याच्या रेफरन्सनी ती आपल्याकडे आली आणि हे जस्ट आपण एक 5-10 मिनिट्स मध्ये तिला आपण मॉक बिल्डअप करून दाखवलेलं आहे. आणि यू कॅन सी द डिफरन्स. लुक ॲट हर स्माईल आणि तिचे डोळे. तिचे साधारणतः ते सगळ्यांचे डोळे आपला आनंद, आपला हॅपीनेस दर्शवत असतात. आणि ही स्माईल आपण त्या पेशंटला देऊ केलेली आहे. आणि नाव सी, अगदीच तोंड न उघडणारी आता तिचे वेगवेगळे इमोशन्स आम्ही ह्यात कॅच केलेले आहेत आणि अतिशय सुंदर स्माईल आपण तिला देऊ केलेला आहे. आता आपण बघूया केस नंबर 2. अगेन द सेम थिंग. तुम्ही पाहताय पेशंटची इच्छा सुद्धा नसते, त्याचसाठी ऍक्च्युली तेच इम्प्रूव्ह करण्यासाठी, आपला कॉन्फिडन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी ते माझ्याकडे आलेले असतात. ही एका कॉलेजमधली प्रोफेसर आहे. तिला असं वाटतं की तिची स्माईल छान नाही आहे. ती अराउंड 3.5 years साठी तिने तारेची ट्रीटमेंट घेतली आहे, पण ती त्याच्यासोबत फारशी काही खुश नाही आहे. तुम्हाला हे दिसेल की दातांवरती काही डॉट्स दिसत आहेत, ते आहेत रेझिन टॅग्स जे आम्ही ऑर्थो ट्रीटमेंट मध्ये वापरत असतो. आणि ही स्माईल आपण तिला देऊ केलेली आहे. आणि नाव यू कॅन सी हर कॉन्फिडन्स. जी मुलं किंवा ज्या मुली अगदी हसण्यासाठी तयार होत नाही, त्या खळखळून त्यांचा हॅपीनेस इथे ओथंबून जाताना आपल्याला दिसत आहे. ह्या केस नंबर 3 साठी जाऊया. आपल्याला सगळ्यांना वाटत असेल की अगदी यंगस्टर्स मध्येच हे फिलिंग असतं की मला माझी स्माईल छान करून हवी आहे किंवा माझं हास्य चांगलं करून हवंय. पण त्या कॉलेजचा हेडमिस्ट्रेस आहे आणि त्यांचा दातांच्या ट्रीटमेंटसाठी ऍक्च्युली त्या काही वेगळ्या कारणांसाठी माझ्याकडे आलेल्या, पण त्यांना हे जाणवलं, हे कळलं की अरे मॅडम तर स्माईल पण इम्प्रूव्ह करतात. पण त्या म्हणाल्या की या एज मध्ये मला ताराबिरा काही लावून नकोय, तुम्ही त्याच्याशिवाय मला काही देऊ शकता का? तर मग आपण त्यांना ही अशी सुंदरशी स्माईल देऊ केलेली आहे. आणि यू कॅन सी द वे शी इज स्माइलिंग नाव. वंडरफुल स्माईल. लुक ॲट द जेस्चर्स शी इज गिव्हिंग अस. लेट्स गो टू द केस नंबर 4. इथे पाहाल तुम्ही ऍक्च्युली ह्या पेशंटला दातांना सरळ करण्याची गरज होती तारा लावून. अगेन पेशंट्स जनरली अगदी एमर्जन्सी स्टेजवरती येतात ज्यावेळेला त्यांना थांबण्याची तयारी नसते. आणि ऍक्च्युली ऑर्थो ट्रीटमेंट्सला सर्वसाधारणतः 1 ते 1.5 वर्ष लागत असतो. पण तिच्या आता लग्नाची तयारी असल्यामुळे ती पाहायला सुरुवात करायची होती, ऑलमोस्ट जुळत होतं तिचं. पण या दातांमुळे ती थोडीशी नॉट व्हेरी कॉन्फिडंट अबाउट हर सेल्फ टू स्माईल. पण ह्या कंप्लेंटनी ती जेव्हा आली तेव्हा तिचे दात असे होते आणि ही सुंदर स्माईल आपण तिला देऊ केलेली आहे. आणि लुक ॲट द कर्व ऑफ स्माईल अँड लुक ॲट द कॉन्फिडन्स शी इज हॅव्हिंग नाव. लेट्स कम टू द केस 5. ह्या ऍक्च्युली पेशंट ला दातांना सरळ करण्यासाठी तारेची ट्रीटमेंट पण हवी होती आणि तिचं जॉब प्लेसमेंट आहे हे थोडंसं रिव्हर्स आहे. म्हणजे जनरली आपले वरचे दात समोर असतात, खालचे दात आत असतात, पण तिचे रिव्हर्स होते. आणि तिला ऑर्थो ट्रीटमेंटची अगेन जनरली मी जसं म्हणाले की लग्नासाठी त्यांना घाई असते, त्यामुळे अगदीच पटकन थोड्या वेळामध्ये त्यांना आपली स्माईल करेक्शन करून हवी असते. आणि अशा वेळेमध्ये आपण जी टेक्निक इन्व्हेंट केलेली आहे एका मॉडिफिकेशननी, ती आपण ह्या पेशंटला देऊ केलेली आहे. आणि लुक ॲट दिस वंडरफुल स्माईल शी इज हॅव्हिंग नाव. अँड दिस इज द स्माईल वी हॅव गिव्हन इट टू हर. द वे शी इज कम अँड द वे शी इज लेफ्ट द क्लिनिक. हा नॉट ओनली द गर्ल्स बट ॲट द सेम टाइम मुलं सुद्धा त्यांचं सौंदर्य किंवा आपलं एक स्टेज पोझिशन मेंटेन करण्याची इच्छा प्रत्येकालाच असते. आणि हे जर पाहाल तर हा पण मार्केटिंग मधला मुलगा आहे ज्याचा समोरचा एक दात अतिशय काळपट आहे. तो म्हणतो मी जेव्हा स्माईल करतो तेव्हा सगळेजण म्हणतात का रे तुला एक दात नाहीये का, जेव्हा तो ऑलरेडी आहे. आणि तो म्हणाला की मॅम मला सगळेजण म्हणतात की हा दात तुम्ही काढून घ्या आणि हा दात जागी नवीन बसवा, आणि मी तुमच्याबद्दल बरंच काही ऐकलंय, तर तुम्ही ह्याला दात न काढता काही करू शकाल का? आणि लुक ॲट दिस, आपण त्यांचा दात न काढता सगळे त्याला ट्रीटमेंट दिलेली आहे. आणि लुक ॲट दिस,
not only the girls or the female part of it, but males also can give you wonderful postures. आणि हा एक त्याचा एक हॅपी वाला जेस्टर. And thank you so much for joining me all for this PPT. ह्या पद्धतीने मॅम आपल्या पेशंटचा कॉन्फिडन्स, आपल्या पेशंटचा हॅपीनेस, आपल्या पेशंटचं सौंदर्य वाढवण्याचा किंवा वृद्धिंगत करण्याचा मी यातूनात प्रयत्न करत असते. असेच बरेच काही केसेस आपल्याकडे अवेलेबल आहेत, पण वेळेची कमतरता असल्यामुळे जस्ट 6 cases I tried sharing it with you. खूप सुंदर मॅम, म्हणजे इट इज सो ब्युटिफुल. कसं असतं ना, आपण जेव्हा हसतो तेव्हा आपला एक बेसिकली जो चेहरा असतो ना, तो जगासोबत बोलत असतो. आपण प्रेझेंटेबल राहतो. मग जरुरी नाही की तुम्ही श्रीमंत आहात, गरीब आहात, कुठल्या प्रोफेशन आहात, तुमचं एज काय आहे, नथिंग मॅटर्स. अल्टिमेटली इट इज द फेस व्हॅल्यू दॅट बिल्ड्स द कम्युनिकेशन. मग तुमची गर्लफ्रेंड असेल, तुमची बायको असेल, तुमचे स्टुडंट्स असतील, तुमचे मित्र असतील, तुमच्या मैत्रिणी असतील, असं म्हणजे याला कशाचंच मी म्हणेन की कशाचंच बंधन नाही. तर मी म्हणेन की याला कुठल्याही गोष्टीचं बंधन नाही. फक्त जर तुम्हाला मस्त स्माईल हवी असेल तर स्माईल डिझायनर तो बनता है यार. आणि मला खरंच आनंद होतो की सोलापुरात इतकं सुंदर काम होतंय आणि प्रत्येक सोलापूरकरांनी खरंच ह्याचा विनियोग करून घ्यावा. आणि खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, जर हे केलं तर तुमचं हास्य खुलेल. आणि जेव्हा तुमचं हास्य खुलेल, जर हा व्हिडिओ पाहून जर तुम्ही जर हे करून घेतला आणि जर तुमच्या जीवनात बदल घडला, तर ह्या व्हिडिओचा जो मोटिव्ह आहे, म्हणजे आमचं मोटिव्ह एवढंच आहे की आम्ही तुम्हाला सुंदर बनवू इच्छितो. आणि मग कुठल्याही व्यक्तीकडून तुम्ही जे काय हवंय ते करून घ्या, मोटिवेशन घ्या, स्माईल घ्या, ब्युटी टिप्स घ्या, सगळं घ्या, पण जस्ट बिकम ब्युटिफुल. अँड दॅट इज द होल मिशन. मला स्मिता मॅमना असं विचारायची की टेक होम बॅक मेसेज म्हणजे काही सिम्पल टिप्स तुम्ही सांगाल का, सो दॅट अ पर्सन लुक स्माइली, ब्युटिफुल, लवली, आणि कॉम्प्लिमेंट्स तर त्यांना रोज मिळायला हवेत. तर अशा काही छोट्या टिप्स तुम्ही सांगाल का की ते फॉलो करू शकतील घरातच? नक्कीच मॅम ऍक्च्युली त्यात आधी मला असं वाटतं की जनरली प्रॉब्लेम्स कुठे सुरू होतात, तुम्ही जसेही दिसत असाल, जसेही असाल, स्टार्ट अप्रिशिएटिंग युअर सेल्फ, स्टार्ट लव्हिंग युअर सेल्फ द वे यू आर. इफ यू लव्ह युअर सेल्फ then people will start loving you the way you are. जेव्हा तुम्ही स्वतःला सकाळी उठल्यानंतर आरशात पाहताय, you say, wow, Smita, you look beautiful. जरी तुम्ही नसाल, एक हलकीच स्वतःच्या पाठीवर एक थाप द्या, सांगा की you are confident enough and this is not the only thing in you. You should be beautiful internally. फॉर एक्झाम्पल 2 बलून्स असतात, एक बलून वरती उडतं आणि एक बलून खाली जमिनीवर राहतं. व्हॉट मॅटर्स इज व्हॉट इज देअर इनसाइड द बलून अँड नॉट द आउटसाइड. अँड ऍक्च्युली द इनसाइड इज मोर ऑर लेस सेम, बट हाऊ यू शेप इट, हाऊ यू पॉलिश इट, दिस इज व्हॉट मॅटर्स अ लॉट फॉर एव्हरीवन. आणि हे एक अंतर्मनातलं बोलणं झालं. आणि बाहेर मनात, जर बाहेरच्या जगात आपल्याला आपलं स्माईल जर का खुलवायचं असेल किंवा ते मेंटेन ठेवायचं असेल, तर सिम्पल थिंग इज स्टार्ट टेकिंग केअर ऑफ युअर सेल्फ अँड युअर टीथ. सिम्पल थिंग इज ब्रश ट्वाइस डेली. तुम्ही आपल्या डेंटिस्टना प्रत्येक 6 महिन्यातून एकदा भेटा आणि तुम्हाला जे हवं आहे त्यासाठी तुम्ही राहा. नॉट फॉर एव्हरी टाइम द फिमेल इज स्ट्रगलिंग फॉर हे माझ्या पतीला हवंय, हे माझ्या मुलीसाठी हवंय किंवा हे माझ्या मुलासाठी हवंय. तर तुम्ही तुमच्यासाठी एकदा जगून पहा. दिवसातला ऍटलिस्ट एखादा तास तुम्ही स्वतःसाठी काढा. मग तो वेळ तुमच्या सिंगिंगसाठी असेल, तुमच्या वाचनासाठी असेल, कुठलं एखादं वाद्य तुम्ही वाजवण्यात इंटरेस्टेड असाल, आणि पहा लवकरच तुम्ही तुमच्यापासून अगदी वेगळ्या जगात मिसळलेल्या असाल.
खूप सुंदर, खूप सुंदर. तर बेसिक फार सिम्पल टिप्स मॅमनी सांगितलं आहे. एक तर आनंदी राहा, दुसरं तर आरशात पाहून हसत सांगा की तू खूप सुंदर आहेस. खूप सिम्पल आहे, म्हणजे ह्याला पैसेच खर्च होत नाही, फक्त बोलायला लागतं आणि आरशात डोळ्याला डोळे भिडवून हे बोलायला लागतं अंतर्मनातून. तिसरं त्यांनी सांगितलं की ब्रश करा, आणि चौथं त्यांनी सांगितलं की डेंटल विजिट एक फार करणं गरजेचे आहे. जेव्हा तुम्हाला त्रास होतो, दुखतो, तेव्हा जाऊ नका. किमान 6 महिन्यातून एकदा 1 डेंटल चेकअप. आपण गाडी जेव्हा आपण विकत घेतो तेव्हा आपण सर्व्हिसिंग करतो ना, मग आपल्या शरीराची का नाही करावी आपण? मी नेहमी म्हणत असते की लोक कुठे राहतात, आपण नेहमी प्रश्न विचारतो, तुम्ही कुठे राहता? आता जर मी स्मिता कोल्हेंना विचारलं तर त्या म्हणतील की मी सोलापुरात राहते, मी ह्या एरियामध्ये राहते. पण खरं सांगू का, मी कुठं राहते? मी ह्या शरीरात राहते. कुठे राहतो आपण? आपण ह्या शरीरात राहतो. तर ह्या शरीरात जेव्हा आपण राहतो, जेव्हा आपण गाडी सर्व्हिसिंग करतो, तर ह्याला नको का सर्व्हिसिंग? तर ह्याला प्रत्येक म्हणजे शरीराला, म्हणजे त्वचेला, डेंटलला, हेल्थ प्रॉब्लेम्सला, आपल्या बुद्धीला, आपल्या आत्म्याला, प्रत्येक ह्या अवयवाला सर्व्हिसिंगची गरज आहे. तर प्रत्येकाला छान पॉलिश करत राहा, जेणेकरून प्रत्येक अवयव असा चमकदार दिसेल आणि तुम्हाला सुंदर बनवण्यापासून कोणीही थांबवू शकणारच नाही. माझा पुढचा प्रश्न स्मितासाठी असेल की मिशन ब्युटीबद्दल तुम्हाला जर काही बोलावं असं वाटत असेल किंवा काही सांगावं असं वाटत असेल तर काय सांगू इच्छाल? मॅम, खूप छान प्रश्नही आहे, आणि ऍक्च्युली जरी तुम्ही विचारला नसता तरी मी ह्यावरती नक्कीच स्ट्रेस केलं असतंच, कारण तुम्ही त्यामध्ये लिहिलंय की मिशन ब्युटी सुंदर मी होणारच. जे च आहे ना मॅम, दॅट स्पीक्स अ लॉट, अ मोर दॅन व्हॉट एव्हर द होल सेंटेन्स इज. ऍक्च्युली जेव्हा तुम्ही म्हणता सुंदर मी होणार, तर इज जस्ट अफर्मेशन, अँड होणारच इज that confidence in you which says there is something definitive about it. And for this I just want to share one thing. Actually आपल्याकडे 2 मन असतात. एक जागृत मन म्हणजेच कॉन्शियस माइंड, and there's something called सुप्त मन किंवा सबकॉन्शियस माइंड. जागृत मन हे रात्री झोपताना झोपतं आपल्यासोबत, पण सबकॉन्शियस माइंड हे सतत जाग असतं. आणि हे जे च असतं ते ऍक्च्युली जेव्हा कॉन्शियस माइंड कडून हे च फक्त आणि फक्त च सबकॉन्शियस माइंड कडे जात असतं. फॉर एक्झाम्पल, ऍक्च्युली आय वुड लाईक टू गिव्ह यू अ निगेटिव्ह एक्झाम्पल हिअर, कारण आपल्या आयुष्यात सुखाच्या 10 गोष्टी आल्या तर कदाचित लक्षात नाही राहत, पण एक दुःखाची गोष्ट आपल्याला आयुष्यात लक्षात राहते. समजा एखादी सिगरेट जेव्हा एखादा मुलगा किंवा मुलगी सुरुवात करते ओढायला, तेव्हा तिचं मन म्हणत असतं किंवा त्याचं मन म्हणत असतं की हे करायचं नाहीये, पण जे दुसरं मन म्हणतं करून तरी बघ. आणि जेव्हा तो मुलगा किंवा मुलगी ते सिगरेट ओढते, इट इज लाईक गिव्हिंग अ परमिशन टू युअर सबकॉन्शियस माइंड, अरे कुछ होता तो है नहीं. Now, for the second time when you go to the cigarette, you don't need to take your body's permission. That becomes slowly your habit, and you become a smoker, right? It's the same thing. Just Sundar mi honar is just an affirmation which is like telling somebody else, yes, you will become. But honar rats is like sending a message to your subconscious mind and shaping that yes, you're going to be the same. हा फरक मला अगदीच अप्रिशिएबल वाटतो की हा च जो आहे ना मॅम, मला तो खूपच भावलाय. ओके, ह्या च बद्दल मग मला ना क्रेडिट द्यावं लागेल माझ्या सरांना, केतन गावंड सरांना, कारण आमच्यामध्ये खूप म्हणजे हे जो मिशन जेव्हा आम्ही ठरवत होतो तर वी हॅड खूप डिस्कशन चालू होतं की काय द्यावं, म्हणजे ते फक्त बोलण्याने एका स्त्रीला वाटावं की येस मी सुंदर आहेच असं आहे ना. तर मग हा जो एक इनर ड्राईव्ह म्हणतो ना, असा एक खट म्हणतो ना, एक तो पॉईंट हवा होता. तर आम्ही जवळजवळ मला वाटतं 2 आठवडे मला
सरांनी एवढं होमवर्क दिलं आणि मी करत राहिले अँड समथिंग वॉज नॉट कमिंग अप आणि काय झालं, एका पहाटे साधारणपणे मी 3:30ला उठले आणि असा क्लिक झाला की दिस इज इट. म्हणजे तो वर्डिंग्स असे डोळ्यासमोर दिसतात आणि खरं काय असतं माहिती का, म्हणजे आपल्या लाईफचा एक पर्पज असतो. जेव्हा आपण खरंच एवढं फोकस राहतो ना, तर युनिवर्स ज्याला म्हणतो किंवा सृष्टी म्हणतो किंवा भगवंत म्हणतो किंवा गुरु म्हणतो, ते ना तुम्हाला येऊन कानात सांगतात किंवा तुम्हाला समोर मेसेज देतात की हे बघ, हे तुझं मिशन आहे. सो असं हे मिशन ब्युटी जे मी काम करत आले, म्हणजे गेल्या कित्येक वर्ष मी करतच आलेली आहे, पण त्याला नाव दिलं नव्हतं, त्याचं नामकरण झालं नव्हतं. तर असं ह्याचं नामकरण मिशन ब्युटी सुंदर मी होणारच. म्हणजे जरी एखादी स्त्रीने ती ऐकलं, ती होणारच असं म्हणत राहिली, तर तिचं सबकॉन्शियस माइंड नक्कीच त्या लेवलला तिथे घेऊन जाईल आणि ती प्रत्येक टप्प्यात तिला कोणी ना कोणी असं भेटेल की तिला तो सुंदर बनवणारच. आणि तिचा जो सेंटेन्स आहे सुंदर मी होणारच, हे फायनली होणार आहे. सो फक्त केवळ एका वाक्यामुळे तिचा आत्मविश्वास इतका बदलणार आहे आणि तो बदलला की तिला खूप तसे छान लोक भेटतील. तिला स्मिता कोल्हे भेटेल, तिला डॉक्टर मुळे भेटतील, तिला कमल शहा भेटेल, तिला सुनंदा महाराणा भेटेल. असे खूप व्यक्ती तिच्या आयुष्यात येतील आणि तिचं पूर्ण आयुष्य बदलून टाकणार आहेत. एक वाक्यात जर डॉक्टर स्मिता चाकोतेबद्दल तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही काय बोलाल? The one who has no definition of age. म्हणजे जिला बघून आपण this is gray hair and this is white hair and this is black hair and you're from this age असं नाही करू शकत. जो इन्स्पिरेशनचा स्रोत आहे अगदी मोठा, ऍटलिस्ट फॉर मी, जिच्याकडे मी बघून मला असं नक्की वाटतं की येस, जर का मला कुणाकडे बघून मला असं व्हायचं असेल तर यू आर वन ऑफ दॅट. आणि द ओल्ड यंग लेडी फॉर मी. ओके, म्हणजे असं अगदी चिरतारुण्य जिला लाभलेलं आहे असं म्हणू शकतो आपण. थँक्यू. इट वॉज अ वंडरफुल, म्हणजे खूप सुंदर 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 जर्नी होती. मला आता एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. Yes. After so many questions, may I have that permission, please? येस. ऍक्च्युली माझे इन्सिडेन्सेस, कारण जनरली पेशंट्स माझ्याकडे लग्नाच्या किंवा स्वतः सुंदर अगदीच थोड्या वेळात थोडा कालावधीमध्ये होऊन इतरांसमोर स्वतःला प्रस्तुत करण्यासाठी उभे असतात. एका लग्नात मी गेले होते, माझ्या एका पेशंटचं लग्न झालेलं आणि ती म्हणाली की मॅम तुमच्यामुळे मला इतकी सुंदर स्माइल मिळाली, आज माझं लग्न फक्त तुमच्यामुळे होऊ शकतंय, तर तुम्हाला यायचंय लग्नामध्ये. ओके ओके, आय वेंट फॉर द मॅरेज. आणि असं जनरली असं असतं की ह्या डॉक्टर कोल्हे मॅडम, शी इज माय डेंटिस्ट, आणि आय वॉज एक्सपेक्टिंग जनरली असं सर्वसाधारणपणे होत असतं. आणि तिने तिच्या नवऱ्याला असं सांगितलं, हे बघा हे जे दात बनवलेत ना, so she is my smile designer, Smita Kolle, and let's have a selfie with a smile. And on the stage I was like, Bapre, selfie with me, and she's catching her camera like this and saying, "Man, say cheese now for everyone." This is the line I used to say for my patients. She's saying me on the stage, आणि ते मला अगदीच म्हणजे भारावून टाकणारा क्षण होता. असा कुठला क्षण तुमच्या लाईफ मध्ये झालेला आहे का? आय एम इगर टू हिअर इट फ्रॉम यू. खूप क्षण आहेत, खूप. मी बेसिकली एक डिझीजवर काम करते, फेम्फिगस वल्गॅरिस म्हणून, म्हणजे ज्याच्यात पूर्ण जळाल्यासारखी त्वचा असते, म्हणजे पूर्ण फोडं भरलेले असतात, त्वचाच दिसत नाही, जगणं मुश्किल असतं. आणि अशी एक मुलगी मध्यम मिडल क्लासमधली होती आणि तिला हा डिझीज झालेला. तिचं वय असेल साधारणपणे 20-21 वर्ष. आणि जेव्हा तिला हा डायग्नोसिस मिळाला, तिला खूप वाईट वाटायला लागलं. तिचे कपडे सगळे चिटकायचे तिच्या, म्हणजे तिला कपडेसुद्धा घालता येत नव्हते, जेवता येत नव्हतं, कारण तोंडात पूर्ण सगळे त्रास होते, लिजन्स होते तिला. आणि मग तिने एक कन्सल्ट केलं एका डॉक्टरला आणि मग त्यांनी सांगितलं की साधारणपणे याचा खर्च 2.5-3 लाख येईल म्हणून. आणि मग कोणीतरी तिला सजेशन दिलं की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर चाकोते म्हणून एक बाई आहे, ती काय काय करत असते, तुम्ही एकदा तिला जाऊन भेटा. म्हणजे असं कोणीतरी तिला सहज सांगितलं आणि मग ती माझ्याकडे आली गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये सोलापुरात.
आणि माझा तोच डिझीजवर माझं बऱ्यापैकी काम चालू आहे. आणि आम्ही जो कॉस्ट जो आहे तो खूप इफेक्टिव्ह, म्हणजे साधारणपणे 35,000मध्ये हे काम होतं. 35 ते 50,000 डिपेंड्स ऑन काय काय प्रॉब्लेम्स येतात. तर 2.5 लाखापासून त्या ट्रीटमेंटची कॉस्ट 35,000पर्यंत आली. आणि मग ती म्हणाली की मी टप्प्याटप्प्याने दिले तर चालेल का. मग मी म्हटलं ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही, पहिलं आपण तुझं छान करू. आणि मग तिचं स्किन छान झाली. आणि मग त्याच्यानंतर आम्ही परत तिला कार्बन पील दिला, म्हणजे कलर कॉम्प्लेक्शन, तिचे जे डाग होते ते सगळे काढले. आणि इतकं आत्मविश्वास तिच्यात आला. आणि मग त्याच्यानंतर तिला एक मुलगा बघायला आला, तर ती इतकी आतून घाबरलेली होती. सगळ्यात पहिला तिचा फोन मला आला की मॅडम मला मुलगा तर बघायला आलाय, पण मला खूप भीती वाटते लग्नाची, मी काय करू, म्हणजे मला करता येईल का, हा सगळे एवढे प्रश्न होते. आणि मी म्हटलं काही काळजी करू नको, मी तुझ्या सोबतच राहणार आहे, त्यामुळे काही काळजीचं कारण नाही. पण हा फेम्फिगस डिझीज जो असतो ना, हा लाईफलॉंग असतो, ऑटो इम्युन असतो. म्हणजे ह्याला परमनंट क्युअर नावाची गोष्ट नसते, त्याला आपण कंट्रोलमध्ये ठेवतो. आणि किमान साधारणपणे 5 ते 10 वर्ष जरी तो कंट्रोल राहिला तर त्यांचं आयुष्य छान होणार आहे. आणि 10 वर्षानंतर परत आपण एक डोस देऊ शकतो. आणि अशा प्रकारे मग तिचं लग्न ठरलं. आणि ती जी आली एकदम OPDमध्ये एक दिवस, मला आठवतं की फायनल इयरचा माझा क्लास चालू होता आणि ती अशी पळत आली आणि डोळ्यात पूर्ण म्हणजे पायच पकडले आणि अश्रू यायला लागले. आणि मुलांना काही कळे ना, माझ्या स्टुडंट्सला, की काय चाललंय मॅडमचं, म्हणजे एक मुलगी येते, रडतीये, पाय पडतीये, काय चाललंय काहीच कळत नव्हतं त्यांना हे पूर्ण सिनारिओ बघून. आणि मग मी त्यांना सांगितलं की ही जी जर्नी आहे, इट इज अ जर्नी फ्रॉम सुइसाईड. म्हणजे जेव्हा तिला 2.5 लाख सांगितला होता खर्च, आणि तिला सांगितलं होतं की तुला आयुष्यात काही होणार नाही बाई, तू बरी होणार नाही आहेस, आणि हे असंच राहणार आहे. आणि खरं आहे ते, मी खोटं म्हणत नाही की हे परमनंट क्युअर असतं, पण आपली एक सांगण्याची पद्धत असते. आयुष्यात ना होप देणं हा फार गरजेचा हे असतो. एखाद्याला आपण डिमॉरलाइज केलं, माहिती आहे आपल्याला डिझीज आहे, पण त्या डिझीजला ऑप्शन्स येतील ना, काही होप निर्माण होईल ना, काहीतरी ट्रीटमेंट असेल ना. तर एकदमच नाराज न करता मी तिला होप दिला, तिला ट्रीटमेंट दिली, तिचं रिझल्ट्स आले, तिचं लग्न ठरलं. तर त्यामुळं ती एकदम आनंदाच्या 7व्या म्हणजे आसमान पे म्हणतो ना तशी होती. आणि ते डोळ्यात होते ते आनंद अश्रू होते. तर असे जे क्षण असतात ना, हे खूप भारावून टाकणारे असतात आपल्या आयुष्यात. आणि मला असे क्षण वेचायला खूप आवडतात. आणि हे मी असे क्षण वेचून ठेवलेले आहेत, तर लिहिले पण आहेत हे क्षण. आणि ह्या पुस्तकाचं नाव आहे 100 लाईफ्स चेंज्ड. आणि हे थोड्याच कालावधीत सगळ्यांना वाचायला मिळेल, कारण सौंदर्य हा एक टप्पा नाही, हा प्रवास आहे. आणि हा डिझीजमधून कुठे कसाही तुम्ही सौंदर्याकडे वळा म्हणजे काय, मी बाह्य सौंदर्य म्हणत नाही. सौंदर्य जो तुमच्या मनाचा असतो, तो तुमच्या आत्मविश्वासाचा असतो, तुमच्या त्वचेचा असतो, तुमच्या स्माईलचा असतो, तुमच्या बोलण्याचा असतो, तुमच्या पर्सनॅलिटीचा असतो, तुमच्या आत्म्याचा असतो. तर मी नेहमी म्हणत असते की सौंदर्य हा प्रवास आहे, हा त्वचेपासून, मनापासून, बुद्धीपासून आत्म्याकडे घेऊन जाणार आहे. आणि ज्या दिवशी आपल्या आत्मा सौंदर्यवान होईल, त्या दिवशी आपल्या मनाला वाटेल सच्चिदानंद स्वरूपामध्ये, म्हणजे सदैव आपण आनंदात राहणार आहोत. आणि ह्यापेक्षा सुंदर सुखाची गोष्ट काय असणार आहे. येस, श्युअरली. तर आणि येस, अजून काय, म्हणजे मी माझ्या जन्माच्या म्हणजे ह्या प्रवासामध्ये तुम्ही एक माझ्या जन्मातला एक टप्पा आहात. त्यासाठी माझ्या जीवन प्रवासातला तुम्ही एक टप्पा आहात. मला खूप आनंद वाटतं मॅम, टू हिअर यू and to be with you. It's happy being with you ma'am. खूप छान वाटतं मला तुमच्यासोबत राहण्यासाठी. Thank you so much for calling me, for your awesome mission and goal and making me a part of it. Thank you so much ma'am. Thanks. थँक्यू. तुम्ही आपला बहुमूल्य वेळ मला दिलात आणि खरंच सांगितलं की स्माईल ही डिझाईन होऊ शकते. आणि सर्वात मुख्याची गोष्ट मला एवढी सांगावी वाटते की सगळ्यांना फार पैसे खर्च करायची गरज नाही. छोट्या छोट्या तुमच्या बजेटमध्ये जर तुम्हाला तुमचं स्माईल डिझाईन करून मिळणार असेल, तर तुम्ही तुमचं स्माईल डिझाईन करू इच्छिता ना, तर नक्कीच करा. हा आमचा व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, जेणेकरून तुम्ही सुद्धा ह्या मिशनमध्ये हास्य फुलवण्यात आमची मदत करणार आहात. तर आम्ही जरी काम करत असलो, जरी तुम्ही हा व्हिडिओ जर शेअर केला,
तर काय माहीत कुठल्या चेहऱ्यावर हास्य फुलणार आहे आणि ते हास्य फुलण्याचे पुण्य तुम्हाला सुद्धा मिळणार आहे बरं का. तर नमस्कार, मिशन ब्युटी सुंदर मी होणारच ह्या सिरीजमध्ये आज आम्ही डॉक्टर स्मिता कोल्हे स्माईल डिझायनर यांचा इंटरव्ह्यू घेतला. नमस्कार, सर्वे जना सुखिनो भवंतु.